तर काय म्हणता मग पुट्टू मी तुमचा साईट विमाला विशाल. तर आज आपल्याला एक केस आलेली आहे, ते म्हणजे चांदूर रेल्वेची. तिथे आहे न्यू क्रेटा, तिला टो करून आपल्याला आणायची आहे अमरावतीला. तर चला मग न टाइम वेस्ट करता जाऊ डायरेक्ट आपण चांदूर रेल्वेसाठी. अमरावतीमध्ये दिवसेंदिवस लय गर्दी वाढू राहिली तुबा, पण आपल्याला घ्यायचं होतं आपली एनर्जी ड्रिंक, ते म्हणजे आपला चाय घेण्यासाठी जो आपण डायरेक्ट चांदूर रेल्वे रोडवर आलो रे. इथं आल्यानंतर मस्तपैकी कोल्हापुरी चाय होता. इथं चाय घेतल्यानंतर आनंद वाटला. मग काय पेमेंट करून आता जाऊ डायरेक्ट चांदूर रेल्वेसाठी. निघाल्यानंतर काही विशेष नाही, आपण तर 140च्या स्पीडने जाऊ आता डायरेक्ट तिथं. पण त्याच्या आधी थंडी मोकार लागत होती बा. दिवस असो का रात्र असो, थंडी तर लागूच राहिली. चांदूर रेल्वेचा रस्ता एवढा डेंजर आहे की नागमोडी रस्ता, इकडून तिकडून इकडे. आणि आपला डिझेलचा काटा मरायला टेकला होता. मग काय आता डिझेल टाकून घेऊ. मग काय 32 रुपयाचं डिझेल टाकून टाकी गेली फुल. टाकी फुल झाल्यानंतर काही विशेष नाही. आता 160च्या स्पीडनं जाऊ डायरेक्ट गाडीजवळ आल्यानंतर गाडीची कंडिशन तर काहीच नाही. गाडी चालू होती, थोडंसं प्रॉब्लेम होता इंजिनमध्ये. मग काय गाडी आता चालू करून घेऊ तो झाल्यानंतर काही विशेष नाही. आता डायरेक्ट जाऊ अमरावतीला टाकायची आहे होंडाई शोरूम मध्ये गाडी. अमरावतीला आल्यानंतर काही विशेष नाही. अमरावतीमध्ये एनी टाइम गर्दीत राहते रे बा. अमरावतीची गर्दी मोकार साईडला करून आपण पोहोचलो आता शोरूमवर गाडी सोडून देऊ. शोरूमवर आल्यानंतर काय बाहेरच गाडी सोडायची आहे, कारण गाडी चालू आहे. गाडी सोडून देऊ बाहेर आणि गाडी चालवत अंदर घेऊन जाऊ आपण. तिथं गाडी सोडल्यानंतर काही विशेष नसते. मग काय गाडी सोडून जाऊ आता डायरेक्ट घरी. तोपर्यंत जानलीवर मामा होऊ दे एकदा ना. आ गया है मुझको याद.